शाळेचे प्राचार्य श्री शरद पोपटराव लोंढे यांच्या मार्गदर्शनाने शाळेतील विद्यार्थी यांना मतदान कसे असते, ते कशा प्रकारे मतदान करावे लागते, त्यासाठी लाईनीत उभे राहून कोणाकोणाकडे जाऊन आपली माहिती आणि शाई लावून कसे मतदान करावे आणि ते शाळेत मतदानाचे नियम पाळून कसे मतदान करावे हे समजावून सांगितले. अतिशय नियमबद्ध मतदान घेतले गेले. येथील शिक्षक श्री रमेश काशीनाथ पवार, श्री LK हॅरिस, पगार सर, मोरे सर, वाघ सर, चव्हाण मॅडम, रौदळ, भाऊसाहेब शेवाळे सर, देशमुख अण्णा यांचे सहकार्याने शाळेत मतदान मोठ्या उत्साहात पार पाडले. अतिशय सुंदर उपक्रम या शाळेने पार पाडला. ज्यावेळी आई वडील मतदान करायला गेले त्यावेळी मला माहिती नव्हतं मतदान काय असतं. आज आमच्या शाळेत निवडणूक झाल्याबद्दल आज मला कळालं की मतदान म्हणजे काय, त्याचा मला आज अनुभव कळाला. शाई कशी लावता उजव्या हातात त्याबद्दल मला खूप आनंद वाटला. माझे नाव पंकजा प्रवीण पाटील. आज दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी आमच्या संत ज्ञानेश्वर विद्यालय वळवाडे तालुका मालेगाव येथे शालेय निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात सर्व विद्यार्थ्यांनी लोकशाही पद्धतीने मतदान करून प्रत्यक्षात निवडणूक कशी होते हे समजून घेतले. माझ्या आज याद्वारे शिक्षण मंत्री म्हणून निवड झाली. मला खूप आनंद होईल व शिक्षणाची काही छोट्या गोष्टी मी विद्यार्थ्यांना परिपाठात सादर करेन. धन्यवाद. इयत्ता 8वी. बोल. माझे नाव दर्शन इंद्रसिंग वाघ, इयत्ता 8वी. माझे नाव विशाखा शशिकांत मोहन, मी इयत्ता 10वीत शिकते. आज आमच्या शाळेत निवडणूक पार पडली. पहिल्यांदा मतदान खोलीत गेल्यावरती पहिल्या अधिकाऱ्याकडे मी माझी ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड दाखवलं. त्यांनी ते ओळखपत्र बघितलं आणि माझी सही घेतली. नंतर दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे गेल्यावर त्यांनी ते ओळखपत्र बघून खात्री केली आणि माझ्या बोटाला शाई लावली. तिसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे गेल्यावर त्यांनी मला उमेदवारांची चिठ्ठी दिली. नंतर पुढे मतदान कक्षेत गेल्यावर मी माझ्या आवडत्या उमेदवारांवर शिक्का मारला. ते झाल्यानंतर मी पुढे गेल्यावर मतदान पेटीत ती चिठ्ठी टाकली. अशा प्रकारे निवडणूक प्रक्रिया झाली. तर आम्हाला खूप छान अनुभव आला. शालेय मंत्रिमंडळ संत ज्ञानेश्वर माध्यमिक व ज्युनियर कॉलेज वळवाडे येथे आज संपन्न झालेत. शालेय मंत्रिमंडळाचा आपल्याला महत्त्व, विषय आणि उद्दिष्ट सांगायचं ठरलं तर लोकशाही पद्धतीने जसं आपल्याला संसद, विधानसभा जसं चालतं त्या पद्धतीने मुलांना लोकशाहीची माहिती मिळावी आणि लोकशाहीची माहिती मिळवण्यासाठी आपला अधिकार काय पद्धतीने आपल्याला लोकशाहीमध्ये असतो ते आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा होता. 5वी ते 10वीच्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकामधून जे आपल्याला लोकशाहीचे धडे दिले जातात ते प्रात्यक्षिक रूपाने कशा पद्धतीने आपण मुलांना ज्ञानेश्वर ज्युनियर कॉलेज वळवाडे, माध्यमिक विद्यालय वळवाडे, इंग्लिश मिडियम वळवाडे येथे शालेय मंत्रिमंडळ आपण निवडणूक प्रक्रिया आजकालना मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने असते हे आज प्रत्यक्ष पद्धतीने आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुलांना नेतृत्वगुण विकास व्हावा आणि मुलांमध्ये ती भावना निर्माण व्हावी आणि सजग नागरिक तयार होण्यासाठी निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने कशा पद्धतीने असते हे आज मुलांनी आज अनुभवलेलं आहे. मुलांचा नेतृत्वगुण विकास होण्यासाठी, मुलांना त्याची माहिती मिळवण्यासाठी आणि एक शिस्त लागण्यासाठी हा निवडणुकीची प्रक्रिया आज पाळण्यात आलेली आहे. मुलांच्या सहकार्याने मुलांच्या अडचणी शिक्षकांना आणि मुलांच्या आणि शिक्षकांच्या अडचणी मुख्याध्यापकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचता येईल यासाठी शालेय मंत्रिमंडळाचा हा उद्देश आणि हेतू असतो. आज लोकशाही पद्धतीने कशा पद्धतीने निवडणुका घेतल्या जातात याचं एक उदाहरण प्रॅक्टिकलच्या स्वरूपात आपण आज विद्यार्थ्यांना दिले गेलेलं आहे. याच्यातून नेतृत्वगुण विकास होतात, मुलांमध्ये धाडस येते आणि मुलांमध्ये येणाऱ्या ज्या अडचणी असतात त्या कशा पद्धतीने सोडवल्या पाहिजे आपल्या गुरुजनांमार्फत हे आज याच्यामार्फत देण्यात आलेलं आहे. संत ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज वळवाडे प्राचार्य मी बोलतो आहे, शरद लोंढे सर. संत ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज वळवाडे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक.